स्वप्नील ऑफ साइडच्या दिशेने खेळून टाकलेला आहे आणि चेंडू सेमीच्या सीमारेषा पलीकडे BSNL षटकार कनेक्टिंग इंडिया टिंगडिंग आणि येथे षटकारावरती झाला ना भाऊ वय घे ना मॅच फिनिश केलेली आहे स्वप्नील यांनी कृषी विभाग संघाने 9 गडी राखून विजय प्राप्त केलेला आहे आणि आता थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे अंपायर आणि हरलेला आहे आणि या स्पर्धेतनं बाद झालेला आहे ओ लैराना रस्ता आणि शेडके साहेब यांच्या छत्रछायेमध्ये कृषी विभाग संघाने सेमीफायनल Grown with care, the F1 hybrid muskmelon Charmy SB104 is sweet, juicy and high yielding. विविध प्रकारच्या पिकांमध्ये कठीण नियंत्रित अळीवर्गीय कीटकांच्या प्रभावी नियंत्रणासाठी वापरा JU E-Mate आणि JU मिनिस्टर यांचा जादुई संगम. आपल्या पिकांमध्ये टपोरे, दाणे, फळांची फुगवण व पिकांच्या उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी आले आहे JU पोटॅश 2000 प्रमाण 180 ग्रॅम प्रति एकर फवारणीसाठी. घेतोस का आणि बॉम्बे सुपर बियाणे भुईमुंग भरणी येतील टपोरी होतील सर्व दाणे. तेलही भरपूर मिळेल भरपूर पशु आहार भावही चांगला ये आरोग्य अपार. जो याला पेरतो या त्याचं पीक होतंय भारी. बॉम्बे सुपर बियाणे लक्ष्मी नांदेल दारी. बॉम्बे सुपर बियाणे शेतात लावून समृद्धी यायला लागली. बॉम्बे सुपर भुईमुग बियाणे बॉम्बे 55, बॉम्बे 44, बॉम्बे 51, कस्तुरी 108, टॅग 24. आता सर्व शेतकऱ्यांचा एकच ध्यास, बॉम्बे सुपर बियाणे हाच आमचा खास. हाँ जी हाँ, ये है सिंजेंटा का पौधों का टीका. वोलियम फ्लेक्सी चूसने वाली और काटने वाली कीटों से देती है संपूर्ण नियंत्रण, जिससे होती है 2 से 3 शुरुआती फवार की बचत. जी हाँ, वोलियम फ्लेक्सी, इसका बूंद बूंद दे ठोस शुरुआत. जी हाँ. मातीच्या पोटात अस्मानाचं बळ माऊलीची लाज राखजी. या विनमिनत्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळत्या जीवाला सादर आहे कलरीज एक्स्ट्रा. नैसर्गिकतेने परिपूर्ण भारताचे पहिले प्रीमिक्स तणनाशक मका आणि उसासाठी. कलरीज एक्स्ट्राची फवारणी तणांच्या 3-4 पानांवर करा. प्रति एकर 1400 मिली प्रमाणासोबत याची फवारणी 200 लिटर पाणी प्रति एकर सोबत फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नॉझल वाल्या नॅपसेक स्प्रेयर मार्फत करा. कलरीज एक्स्ट्रा देतं मका आणि उसाच्या पिकांमध्ये गवत वर्गीय तण तसेच जाड पानांच्या तणांवर चांगल्या आणि जास्त काळासाठी नियंत्रण. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल
जेव्हा निर्णय योग्य असेल, कलारीज एक्स्ट्रा, फरक दिसेल. सुनो सुनो मेरे दोस्तों, हो कोई परेशानी या कोई सवाल, मेरा जवाब मचाएगा बवाल. मेरी फसल बीमार है, इसका क्या इलाज है? अरे इतना भी नहीं पता क्या? समझदार किसान की ज्यादा उपज का एक ही राज, नाम है ट्रीडियम. इसमें है 3 अनोखे शक्तियों का वरदान: ताकत, तकनीक और तेजी. ट्रीडियम धान की फसल को देता है बाघ जैसी ताकत, जो देती है धमाकेदार उपज. ट्रीडियम में है शेर की तकनीक, जो झंडा पत्ती को रखे स्वस्थ और हरा. और ट्रीडियम में है चीते की तेजी, जो करे तुरंत असर. यूपीएल का ट्रीडियम, स्वस्थ फसल, सुरक्षा अटल. कांदा पिकासाठी परिपूर्ण जैव खत अॅम्विको ॲग्रो कॉर्पोरेशनचे संपूर्ण किट. कांदा पिकाची वाढ मंद आहे, जमिनीतील पोषक घटक कमी आहेत. अॅम्विको संपूर्ण किट 6 प्रकारच्या जीवाणूंचे जैव खत. एकरी एक संपूर्ण किट. ड्रीप, फवारणी व ड्रेंचिंग द्वारे वापरल्यानं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, जस्त, झिंक व फेरस व इतर सर्व अन्नद्रव्य उपलब्ध करून देते. मुळांची वाढ जलद होते, पोषक तत्व सहज शोषले जातात आणि उत्पादनात मोठी वाढ होते. जैविक, पर्यावरणपूरक आणि प्रभावी अॅम्विको संपूर्ण किट. संपूर्ण किट 1, फायदे अनेक.
कर्नूल 186, कर्नूल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, ॲग्रिसिस ब्रँडची हायब्रिड ज्वारी, उत्कृष्ट, स्थिर आणि उच्च उत्पादन देणारे वाण, सर्व माती आणि हवामानासाठी अनुकूल, खरीप आणि रब्बीच्या हंगामात पेरणीसाठी योग्य. कर्नूल 186 मध्ये कीटक आणि सामान्य रोगांप्रती प्रतिकार शक्ती आहे. मजबूत खोड, लांब पाने, यामुळे मिळतो उत्तम चारा. मिळतात मोत्यासारखे चमकणारे गोल दाणे. शेतकरी मित्रा, घेऊ नको कुणाची साथ, कर्नूल बियाणे वापरून कर. पहिला षटक घेऊन सुशील शर्मा गोलंदाज. सुंदर असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, तितकेच सुंदर असा क्षेत्ररक्षण. हाय व्होल्टेज सामना माफिया विरुद्ध कृषीधन तळोदा आणि यांच्यामध्ये. बॅटिंग साठी आणि जो गोकुळ संघ आणि जिंकेल गणेश पाटील. तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. आणि फिरकी गोलंदाज सुशील शर्मा गोलंदाजी करताना. आणि सुंदर असा रनअप आहे त्यांच्या गोलंदाजीची. खूप सुंदर अशी 7वा शैली. सामना त्यांचा. फुल टच सुंदर असा चेंडू आणि पहिल्या चेंडू आलेली आहे. पहिलाच गडी बाद करणे, पहिल्या राऊंडला यश आलेलं आहे. पहिला गडी बाद. आणि गोकुळ काका पूर्ण सदमेमध्ये गेलेले आहेत. त्यांना अजून सुद्धा कळत नाही आपली विकेट गेलेली आहे. कारण की गोलंदाज जो आहे, चतुर चालाक चहल सुशील शर्मा, सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन. पूर्णपणे फलंदाजाला समजण्यात अपयश मिळालेलं आहे आणि गोकुळ काका यांचा गडी बाद झालेला आहे. 0 अजून सुद्धा धावसंख्या उभारलेली आणि पहिला गडी बाद करण्यात माफिया संघाला यश मिळालेलं आहे. ही गलत होई गेल बा. आणि एका पहिला गडी बाद झालेला आहे सारंग कृषीधन तळोदा संघाचा. हाय व्होल्टेज सामनाचा प्रेशर. तळोदा टीम जार भरून आपल्या पवेलियन मध्ये घेऊन जाणे. आपल्या हॅलो हो. तिसरा चेंडू हॅलो हॅलो. सावरच्या दिशेने फटका मारलेला आहे. एक धाव पूर्ण करण्यात यश मिळालेले आहे. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन सुशील शर्मा यांच्याकडून. एक गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालेले आहे. पुढचा चेंडू घेऊन समोरच्या दिशेने टोलवलेला आहे चेंडू. एक धावावर समाधान मानावं लागेल कृषीधन संघ तळोदाला. पुढचा चेंडू घेऊन ऑफ साइडच्या दिशेने खेळून दिलेला आहे. एका धावावर समाधान मानावं करू नका अन्यथा. आणि एक धावावर समाधान मानावं लागेल तळोदा संघाला. आणि सुशील शर्मा यांनी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केलेली आहे. मोठा फटका अजून सुद्धा मारू दिलेला नाही पॉवर प्ले मध्ये, ज्याच्यासाठी फलंदाजाची धडपड चालू असते पॉवर प्ले मध्ये मोठे फटके मारण्यासाठी. परंतु सुशील शर्मा यांनी दोघी फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे. आडवा पट्टा मारलेला आहे. अभिराम तयार. आणि अभिराम नाही दुसरा धाव सुद्धा घेतलेला आहे आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिलं षटक संपलेलं आहे. एक षटक नंतर 5 रन 1 विकेटच्या नुकसानवर कृषीधन तळोदा. आणि शनी मांडळ एक्सप्रेस गोलंदाजी करायला आलेली आहे. माफिया संघाचा स्टार गोलंदाज शनी मांडळ एक्सप्रेस शाहिद माडी गोलंदाजीची धुरा सांभाळताना दुसरं षटक घेऊन येत आहेत. सुंदर अशी गोलंदाजीची शैली आहे त्यांची आणि ताशी 142-43 किमीने ते गोलंदाजी करतात. मागच्या सीझन मध्ये सुद्धा त्यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली होती आणि माफिया संघ फायनल पर्यंत पोहोचलेला होता. आज सुद्धा त्यांच्याकडनं त्याच गोलंदाजीची अपेक्षा असेल. शाहिद शनी मांडळ एक्सप्रेस पहिला चेंडू घेऊन विशाल वडवी पहिला चेंडूचा सामना करतील. सुंदर असा चेंडू
टोलवलेला आहे आणि 1 धाव घेतलेली आहे. आणि शाहिद जास्त करून त्याच्या प्रत्येक ओव्हरला 1-2 विकेट तरी घेण्यासाठी ओळखला जातो. या ओव्हर मध्ये आपल्याला विकेट बघायला मिळेल का नाही योगेश? अगदी बरोबर, विकेट साठी प्रसिद्ध आहे शाहिद शनी मांडड एक्सप्रेस. दुसरा चेंडू घेऊन त्याची येत शैलीच आहे. तशी आहे. दुसरा चेंडू आडवा फटका मारलेला आहे आणि सीमारेषेच्या पलीकडे चेंडू. 4 धावा. BSNL चौकार. कनेक्टिंग इंडिया टिंगडिंग. दुसरा चेंडूवर आडवा फटका दिलेला आहे आणि 4 धावा वसूल केलेल्या आहेत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न, परंतु फलंदाज सुद्धा तितकाच उत्कृष्ट आणि त्यांनी आडव्या पट्ट्यामध्ये घेतलेला होता चेंडू आणि उचलून फेकलेला आहे 4 धावांसाठी. तिसरा चेंडू घेऊन शाहिद शनी मांडड एक्सप्रेस. सुंदर असा आणि तितकीच फॉलो थ्रू मध्ये सुंदर फिल्डिंग केलेली आहे. चौकार नंतर मागच्या चेंडूवर जो चौकार गेलेला होता त्याच्यानंतर सुंदर असा कमबॅक केलेला आहे शनी मांडड एक्सप्रेसने आणि ताशी 144.2 च्या किमी नुसार तो हा चेंडू फेकलेला होता. तिसरा चेंडू. चौथा चेंडू घेऊन पुन्हा आडवा मारलेला आहे पण तितका सुंदर क्षेत्ररक्षण सुशील शर्मा यांच्याकडनं. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. जोरदार अपील झालेली आहे आणि पंचांनी अपील फेटाळलेली आहे. 2 धावा घेण्यात फलंदाज यशस्वी झालेला आहे. पण सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला माफिया संघाकडनं बघायला मिळतं. माफिया संघाकडे बघितलं तर साऊथ आफ्रिकेची आपल्याला आठवण होते. सुंदर असं क्षेत्ररक्षण आहे त्यांच्या सर्व खेळाडूंचं आणि एक धाव वाचवण्याचा प्रयत्न त्यांचा खेळाडू करत असतो. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा आडवा टाकलेला होता आणि जसा टाकला तसाच उचलून सीमारेषेच्या बाहेर फेकलेला आहे. BSNL षटकार. कनेक्टिंग इंडिया टिंगडिंग. आडवा फटका घेतलेला होता आणि तितका सुंदर आवाज आलेला होता बॅटेतनं. जसा आवाज आला तसाच षटकारासाठी गेलेला होता चेंडू. 94 मीटरचा हा षटकार आडव्या पट्ट्यामध्ये घेतलेला होता आणि तब्बल 13 धावा केलेल्या आहेत या षटकामध्ये. पुन्हा आडवा पट्टा आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. थर्ड अंपायर कडे गेलेला आहे निर्णय. चौका आहे की 6 आहे बघूया आपण थर्ड अंपायर. आणि हा षटकार दिलेला आहे थर्ड अंपायर सायमन टफल यांनी. BSNL षटकार. कनेक्टिंग इंडिया टिंगडिंग. सुंदर अशी गोलंदाजीची शैली होती परंतु 19 धावा वसूल केलेल्या आहेत त्यांच्या पहिल्याच षटकामध्ये आणि 24 धावसंख्या झालेली आहे 2 षटकानंतर. 1 गडी बाद 24 धावा. माफिया संघाला कमबॅक करायचे असेल तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल आणि पॉवर प्लेचा फायदा अजूनपर्यंत कृषीधन तडोदाने घेतलेला नव्हता परंतु दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 19 धावा वसूल केलेल्या आहेत आणि हा पॉवर प्ले कृषीधन तडोदा संघाच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. सुंदर असं फटकेबाजीचं उदाहरण आपल्याला योगेश पाटील यांच्या बॅटेमधून बघायला मिळालं. 1 चौकार आणि 2 षटकार मारलेले आहेत त्यांनी 7 चेंडूंमध्ये 21 धावा. पुढचा षटक घेऊन सुशील शर्मा. पहिला चेंडू. सुंदर असा स्लोवर 1चा प्रयत्न. एका धावावर समाधान मानावं लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि खूप काही शिकायसारखं आहे सुशील शर्मा यांच्याकडनं. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात आणि फलंदाजाला मोठे फटके मारता येणार नाही याची दक्षता घेतात. स्लो मीडियम फास्टर गोलंदाज सुशील शर्मा. दुसरा चेंडू घेऊन बॅटेच्या समोर मारण्याचा प्रयत्न आणि दुसरा गडी बाद झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी सुशील शर्मा यांच्याकडनं. चिकट गोलंदाज म्हणून प्रसिद्धीला जातात ते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि दुसरा गडी बाद करण्यात त्यांना यश मात्र मिळालेलं आहे. सुशील शर्मा यांची गोलंदाजीची शैली जोगिंदर शर्मा सारखी आहे ज्यांनी 2007चा विश्वचषक भारताला जिंकण्यामध्ये एक अमूल्य कामगिरी अशी पार पाडली होती आणि तीच कामगिरी सुशील शर्मा
या नंदुरबार ॲग्रो प्रीमियर लीग मध्ये करताना आपल्याला दिसत आहे. दुसरा गडी बाद केलेला आहे. हाय व्होल्टेज सामना 47 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हा हाय व्होल्टेज सामना खेळला जात आहे. सुशील शर्मा यांनी 1.2 चेंडूंमध्ये 6 धावा दिल्या आहेत आणि 2 गडी बाद केले आहेत. समोरच्या दिशेने फटका मारलेला आहे चेंडू हवेमध्ये आणि झेल सुटलेला आहे. माफिया संघ ज्याच्यासाठी प्रसिद्धीला जातो झेल सोडण्यासाठी, त्याची सुरुवात मात्र झालेली आहे आणि पहिला झेल सुटलेला आहे. तुम्ही आणि मागच्या वेळेस फायनल मध्ये जे प्रदर्शन होतं ते प्रदर्शनाची सुरुवात बघायला आपल्याला मिळत आहे. पहिला झेल सुंदर असा लॉलीपॉप झेल सोडलेला आहे सुशील शर्मा यांच्या गोलंदाजीवर, पण तितका सुंदर कमबॅक आणि चेंडू निर्धाव झालेला आहे. सुंदर असा कमबॅक केलेला आहे. याआधी आपण बघू शकतो की आणि आपल्याला या वर्षी जर फायनल जिंकायची असेल तर प्रत्येक खेळाडूला आपला 100% योगदान द्यावं लागेल. फक्त कर्णधारावर अवलंबून आपल्याला फायनल जिंकता येणार नाही. प्रत्येक खेळाडूंनी याची काळजी घ्यायची आहे आणि 100% योगदान द्यायचं आहे. पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तितका सुंदर झेल सुशील शर्मा यांचा तिसरा गडी बाद केलेला आहे आणि सुंदर असा झेल ऋषी यांनी टिपलेला आहे. ऋषी यांनी दाखवून दिलेलं आहे की आपणही प्रत्येक प्लेअर त्याचं 100% योगदान करेल. माफिया संघ आणि त्यांना लागलेला तो कलंक पुसेल कॅच सोडण्याचा. अशा सुंदर झेल आपल्याला टिपावा लागेल तरच आपण फायनल पर्यंत जाऊ शकतो. माफिया संघाची जी छबी आहे झेल सोडण्यासाठी ती पुसावी लागेल आणि सुंदर असे झेल टिपावे लागतील जेणेकरून आपण या सामन्यामध्ये विजय मिळवू शकू. आणि उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. 7 धावा 3 गडी बाद केलेले आहे सुशील शर्मा यांनी. उत्कृष्ट असा कर्णधार सुशील शर्मा, उत्कृष्ट अशी गोलंदाजीची शैली आणि मागचा चेंडू एका मागोमाग एक 38 गडी बाद करत आहेत सुशील शर्मा. 98.3 किमी स्पीडनुसार हा चेंडू टाकलेला होता आणि गडी बाद करण्यात यश मिळालेलं होतं. पुढचा फलंदाज प्रफुल्ल पाटील, बघूया काय करतोय. सुंदर असा कट केला आहे. ऑफसाईडच्या दिशेने मिसफील्ड झालेली आहे परंतु दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. पप्पू पोलार्ड ही मागे यांनी 2 धावा रोखलेल्या आहेत. मिसफील्ड झालेली आहे थोडीशी. सुशील शर्मा नाराज झालेले आहेत कारण की सुंदर अशी किफायती गोलंदाजी त्यांनी केलेली होती आणि 2 षटकानंतर 9 धावा दिल्या आहेत आणि 3 गडी बाद केलेले आहेत त्यांनी आणि संपूर्ण संघाचे 3 षटक संपलेले आहेत. 28 धाव संख्या, 3 गडी बाद. कृषीधन तडोदा. या वर्षी सुरुवात शेतकऱ्यांना शेतीत यशस्वी होण्यासाठी कितीतरी आवश्यक साधनांचा आधार घ्यावा लागतो. वायगो वापरून शेतकरी करू शकतो खोड किडे, पाणी गुंडाळणारी अळी, सेमी लूपर आणि गर्डल बीटल सारख्या वेगवेगळ्या पिकाला खाणाऱ्या कीटकांचा एकत्र नियंत्रण. रोपाला खाणारे कीटक दिसताच वायुची फवारणी केल्यावर मिळते दीर्घकाळासाठी प्रभावशाली सुरक्षा. व्ही फॉर विक्टरी, व्ही फॉर वयागो. विजयाचं प्रतीक वायगो. जीरॉन सिंगल सुपर फॉस्फेट, जिसमें है 5 तत्वों का दम: फॉस्फेट, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम. पता है इनसे क्या होता है? जिंक, बोरॉन और फॉस्फेट पौधे की यूरिया से नाइट्रोजन सोख लेने की क्षमता बढ़ाते हैं. इससे जड़ें मोटी और पत्ते तंदुरुस्त होते हैं. सल्फर क्लोरोफिल को बढ़ाने में सहायक होने के साथ तेलिया फसलों में तेल का प्रतिशत बढ़ाता है एवं फसल की बीमारियों से रक्षा करता है. कैल्शियम जड़ और तनों को मजबूती देता है. साथ ही ये दानों में चमक लाता है एवं उनकी त्वचा को सख्त बना के उपज की भंडारण क्षमता को भी बढ़ाता है. इससे टहनियां चौड़ी और हर फल्ली दानेदार होती है. आप भी अपनी फसल बढ़िया बना सकते हैं. आज ही ले आइए महावीरा का जीरॉन. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव दीपक रघुनाथ.
समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. सांगितल्याप्रमाणेच पॉवरफुल गोलंदाज आहेत मनोज भाऊ तेले. पूर्णपणे बीट झालेला आहे फलंदाज समजण्यामध्ये. आणि दुसरा चेंडू घेऊन माफिया मनोज तेले फटका मारलेला आहे लेग साइडच्या दिशेने. एका धावावर समाधान मानावं लागेल. सुंदर असा थ्रो केलेला आहे. या सामन्यामध्ये अजूनपर्यंत मात्र एकच झेल सुटलेला आपल्याला बघायला मिळालेला आहे. मला वाटतं साऊथ आफ्रिकेसाठी दबाव घेऊन घेतात सेमीफायनलचा आणि या दबावाच्या याच्यामध्ये हा संघ बिखरताना आपल्याला दिसत होता 2 वर्षापासून. मात्र आता सुंदर कमबॅक केलेला आहे. टप्पा चेंडू आणि आडव्या पट्ट्यामध्ये घेतलेला आहे. सुंदर असा झेल घेतलेला आहे आणि झेल घेण्यामध्ये कमबॅक करत आहे माफिया संघ. एकही झेल सोडत नाहीये, एक झेल वगळता. आणि सुंदर असं कमबॅक केलेलं आहे माफिया संघाने. आणि क्षेत्ररक्षण जे गचाड क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो माफिया संघ, त्याच्यामध्ये खूप सुधारणा आपल्याला बघायला मिळत आहे या वर्षी मात्र. आणि सुंदर असा झेल टिपलेला आहे गणेश यांनी. आणि मनोज तेले यांनी आपल्या बॉलिंग करत आहेत मनोज. हा 50वा गडी बाद केलेला आहे. 151वा गडी बाद केलेला आहे मनोज तेले यांनी. आणि प्रेक्षकांमध्ये ते चेंडू दाखवताना सुंदर असा झेल गणेश यांनी पकडलेला होता. मनोज गरम होऊ नको मनोज. कृपया माफिया संघाने संतुलन बिघडवू नका. चव्हाण साहेबांना विनंती आहे. माफिया संघ सक्षम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कृपया पुढचा चेंडू पुन्हा आडवा मारण्याचा प्रयत्न. लेग साइडच्या दिशेने चेंडू जातोय आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. सुंदर असा कमबॅक केलेला आहे माफिया संघाने, ज्याच्यासाठी ते ओळखले जातात कॅचा सोडण्यासाठी. परंतु या सामन्यामध्ये मात्र अजूनपर्यंत एकच कॅच ड्रॉप झालेली आहे. आणि सुंदर असे 2 झेल घेतलेले आहे. एक झेल गणेशने घेतलेला आहे आणि एक झेल ऋषी हायटेकने घेतलेला आहे. समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न. पुन्हा गडी बाद झालेला आहे गोलंदाजी मनोज तेले द्वारा. आणि दुसरा गडी बाद करण्यात त्याला यश मिळालेलं आहे. सुंदर अशी गोलंदाजीचे प्रदर्शन माफिया संघाने केलेलं आहे. आणि सेमीफायनल साठी जाण्यासाठी पूर्ण प्रयत्न 100% योगदान प्रत्येक खेळाडू आपल्याला देताना दिसत आहे. एक झेल वगळता सुंदर अशी कामगिरी या संघाकडनं. आणि सुशील शर्मा वारंवार सीमारेषेच्या पलीकडे जाऊ नको. कृपया काळजी घ्यायची. खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन करायचं आहे. आणि अंपायर कृपया लक्ष राहू द्या. वारंवार जर सीमारेषेच्या पलीकडे खेळाडू जात असेल तर नो बॉल देण्यात येईल. खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन दाखवायचं आहे आपण. आणि कुमार जसपाल धर्मसेना यांचा इशारा सुशील शर्मा यांना, कारण हाय व्होल्टेज सामना चालू आहे आणि सुंदर कामगिरी करते माफिया 11. त्यांच्याकडनं अपेक्षा प्रत्येक. आणि जर या चेंडूवरती मनोज तेले यांनी जर गडी बाद केला तर एकनाथ कृषी सेवा केंद्राकडनं 151 रुपयांचे बक्षील. सुंदर असा कट केलेला आहे ऑफ साइडच्या दिशेने. एक धाव घेऊन आणि षटक समाप्त. 4 षटक समाप्तीनंतर 31 धावसंख्या झालेली आहे. 5 गडी बाद केलेले आहेत तिथं माफिया संघाने. आणि स्टार बॉलर, स्टार प्लसचा बॉलर कामेश वाघ. पुढच्या गोलंदाजीच्या प्रदर्शनासाठी कामेश वाघ आलेले आहेत. कामेश वाघ यांची शैली प्रज्ञान ओझा सारखी आहे. प्रज्ञान ओझा माफिया. कामेश वाघ पहिला चेंडू घेऊन सामना करतील पठाण फरीद. आणि लेग साइडच्या दिशेने खेळून टाकलेला आहे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. BSNL षटकार. कनेक्टिंग इंडिया टेंगडिंग. सुंदर अशी गोलंदाजी केली होती आणि तितकाच उचलून बाहेर फेकलेला होता फलंदाजाने. सीमारेषेच्या पलीकडे चेंडू. 6 धावा वसूल केलेले आहेत पठाण फरीदने. आणि त्यांचा हा पहिला षटकार होता. कामेश वाघ पुढच्या चेंडूवर कमबॅक करतील का काय. पुढचा चेंडू पुन्हा फुलटा चेंडू लॉलीपॉप चेंडू होता.
आणि उचलून फेकण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव झालेला आहे. सुंदर असा कमबॅक केलेला आहे कामेश वाघ याने. समोरच्या दिशेने खेळून दिलेला आहे पप्पू पोलार. सुंदर सुंदर असा झेल टिपलेला आहे. प्रत्येक बॉलरला विकेट मिळत आहे इथे. काय म्हणतो योगेश? विकेट मिळत नाहीये पण तळोदा संघ विकेट फेकताना दिसतोय. प्रत्येक खेळाडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय आणि आपली विकेट गमावतोय. ते त्यांच्या परीने योग्य तो प्रयत्न करत आहेत कारण षटक कमी उरलेत आणि मोठे फटक्यांची त्यांना गरज आहे. आणि 6 गडी बाद होऊन गेलेले आहेत. फक्त शेवटच्या गडी आहे त्याच्यानंतर गोलंदाज सुरू होतील आणि गोलंदाजाकडनं आपल्याला फारसे धावांची अपेक्षा करता येणार नाही. प्रत्येक खेळाडू मोठे फटके मारण्याच्या नादात आउट होत आहे. आणि नितीन मराठेसाठी एक बक्षिसाचा. नितीन मराठे जर पहिल्या चेंडूवरती षटकार मारतील तर एकनाथ कृषी सेवा केंद्र यांच्याकडनं 501 रुपयांचा धनादेश जाहीर करण्यात आला आहे. पहिला चेंडू त्यांनी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी सुद्धा परंतु निर्धाव झालेला आहे. आणि माफिया संघाने मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलेला आहे कृषीधन तळोदाला. फुलटा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने गॅप मध्ये खेळून टाकलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय परंतु 4 धावा. BSNL चौकार. कनेक्टिंग इंडिया टिंगडिंग. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू टाकलेला होता आणि मस्त सुंदर असा फटका मारलेला होता 4 रनांसाठी. पुन्हा फुलटा चेंडू आणि डायरेक्ट स्टंपवर आदळून पडलेला आहे आणि त्रिफाडचीत झालेला आहे फलंदाज. 7 गडी बाद झालेले आहेत आणि पुढचा फलंदाज सागर भाऊ आलेले आहेत फलंदाजीसाठी. जखमी शेर पाठवलेला आहे त्यांनी कृषीधन तळोदा यांनी. जखमी शेर शिकार करणार नाही भूलता आणि त्यांना 41 रन 7 विकेटच्या नुकसानवर. 5 षटकानंतर 41 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक कोण घेऊन येतं आपल्याला कळेलच आता. रनर सोबत आणलेला आहे सागर भाऊ यांनी. सागर पाटील. घायल शेर की शिकार. आणि पप्पू पोलाड पुढचे षटक घेऊन शेवटचे षटक घेऊन आलेले आहे. आणि पायाला लागलं तरी सुद्धा खेळाप्रती जी जिद्द आहे ती सागर भाऊ यांनी दाखवून दिलेली आहे. खेळाबद्दलचं प्रेम आपल्याला बघायला मिळतंय. याच्यावरनं ते किती खेळाडू वृत्तीचे आहेत हे लक्षात येतं. आणि मैदानात येऊन वॉर्मअप करताना आपल्याला ते दिसत आहे. सुंदर असं खेळाडू आहेत ते. आणि पुढचे षटक घेऊन पप्पू पोलाड. पहिला चेंडू. फिरकी गोलंदाज. जोरदार अपील पहिल्या चेंडूवरती. पप्पू पोलाड यांची शैली हरभजन सिंग सारखी दिसत आहे आणि निर्धाव झालेला आहे पहिला चेंडू. छोटा रनअप आणि सुंदर गोलंदाजीची शैली. टप्पा चेंडू दिलेला आणि होता. अंपायर डिसिजन वाईट. अतिरिक्त धावा रोखायच्या आहेत आपल्याला पप्पू भाऊ. आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 42 वरती एक अतिरिक्त धावानुसार. पुढचा चेंडू घेऊन पप्पू पोलाड. सुंदर असा समोरच्या दिशेने खेळून टाकलेला आहे. अडवण्याचा प्रयत्न. एका धावावर समाधान मानावं लागेल. आणि पूर्ण 100% योगदान माफिया संघाचा खेळाडू देताना दिसत आहे. आणि घायल शेर पुढच्या चेंडूचा सामना करतील. बघूया काय करतायत ते. आणि बाजीगर संघाचा आक्रमक फलंदाज मुसाभाऊ यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे.
रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलेला आहे. आणि चॉकलेट बॉय मुसा भाऊ आलेले आहेत आपल्या भावाला मदत करायला, भावाचा आत्मबल वाढवायला. पुढचा चेंडू पप्पू पोलाड यांचा आणि मुसाभाऊ यांचे सुपुत्र क्रिस सुद्धा आलेले आहेत. सामना समोरच्या दिशेने फटका मारलेला आहे, चेंडू हवेमध्ये आणि सुंदर असा झेल टिपलेला आहे. खूप सागर भाऊ यांची दोन चेंडूंची खेळी समाप्त झालेली आहे आणि क्रिस भाऊ सुद्धा सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. आणि सुंदर असा फटका मारलेला होता पुढे येऊन, परंतु पाहिजे तशी ताकद त्या चेंडू मध्ये मिळाली नाही आणि गडी बाद झालेला आहे. पप्पू पोलाड यांनी पहिला गडी बाद केलेला आहे या सामन्यामध्ये आणि त्यांच्या 100 गडी बाद पूर्ण झालेले आहेत. 151 सामन्यामध्ये 100 गडी बाद केलेले पप्पू पोलाड यांनी. जयराज मराठे पुढच्या चेंडूचा सामना करतील. फुलटा चेंडू समोरच्या दिशेने टोलवलेला आहे, मनोज चेंडूच्या खाली आणि सुंदर असा दोन विकेट मिळवलेला आहे. मागच्या वर्षीचा रेकॉर्ड तोडलेला आहे कॅच सोडायचा. मनोज भाऊ तेले, मनोज भाऊ मुसा भाऊ तुम्हाला गिफ्ट देत आहेत. 43 धावा संख्या झालेली आहे. मुसा भाऊ 9 गडी बाद झाले आणि मनोज तेने यांना या सुंदर झेल साठी 101 रुपयांचा धनादेश. मुन्ना भरवाड यांच्या मनोज भाऊ तुम्हाला गिफ्ट देण्यात येत आहे मुसा भाऊ कडनं. येले मनोज. अक्षय नाईक आलेले आहेत शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी आणि या वर्षी माफिया शेवटचा चेंडू क्षेत्ररक्षणाचा सुधारणा केलेली आहे. मागच्या वर्षी झेल सोडण्यासाठी प्रसिद्ध असणारी टीम माफिया आणि या वर्षी मात्र सुंदर असे झेल टिपताना आपल्याला बघायला मिळत आहे. आणि धाव बाद करण्याचा प्रयत्न आणि धाव बाद झालेला आहे आणि षटक पूर्ण झालेला आहे. 43 धावांवर ऑल आउट केलेला आहे माफिया संघाने. 6 ओव्हर 43 रन. मनोज बॉल जमा कर मनोज. पप्पू वो हेलो मनोज, बॉल छोड़ के ना जाइए, आप बॉल छोड़ के ना जाइए. मुझे पता है आप बहुत ही जबरदस्त खिलाड़ी हो. नंबर देख सकते हैं आप, 18 नंबर का खिलाड़ी. बहुत बड़े फैन है वो विराट कोहली के. ओ यहाँ पे हमें तो पता ही नहीं. पाटील, गाव कळमसर मोयदा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार. मी करप्यासाठी बायर कंपनीचं पहिल्यांदा नेटिव्ह वापरलं, 15 दिवसांनी सर्वो वापरलं, तर मला रिझल्ट एकदम सर्वोचे बेस्ट वाटले. ते करप्यालाही कंट्रोल करतं आणि चिलिंगवरही प्रिव्हेंटिव्ह काम करतंय. तुम्ही बघू शकता. आज तो जैसे मोहनलाल का सपना पूरा हो गया. देखो कैसे बादलों की सैर हो रही है. इस सुंदर सपने का राज उसका ये बढ़िया कपास का खेत है और ये संभव हुआ है महावीरा ज़ीरोन से. महावीरा ज़ीरोन 5 in 1. इसमें है फास्फोरस, जिंक, बोरॉन, सल्फर और कैल्शियम. इसे बुवाई के समय डालना चाहिए, पर अगर कोई भूल जाए तो बाद में भी डाल सकते हैं. इसे इस्तेमाल करने की मात्रा जानते हो? बुवाई के समय महावीरा ज़ीरोन के 3 से 4 बोरियां प्रति एकड़ बेसल डोज के तौर पर डालें. इसके साथ 100 से 150 किलो यूरिया और 30 से 50 किलो पोटैश भी डालें. 45 दिनों बाद बूस्टर डोज के तौर पर 1 बोरी ज़ीरोन और 20 किलो पोटैश प्रति एकड़ फिर से डालें. कपास की खेती में तो इसने नई जान डाल दी है. पौधों को कोई रोग भी नहीं हुआ और तंदुरुस्त मुलायम गेंदों से खेत भर गया है. इस बार मोहनलाल के खेतों में मानो खुशियों की बहार आई है और ये बहार लाया है महावीरा ज़ीरोन.
किसानों को उन्नति के पथ पर ले जाने के लिए धन्यवाद महावीरा जीरॉन। Grown with care, the F1 hybrid muskmelon Charmy SB104 is sweet, juicy and high yielding. विविध प्रकारच्या पिकांमध्ये कठीण नियंत्रित अळीवर्गीय कीटकांच्या प्रभावी नियंत्रणासाठी वापरा JU E-Mate आणि JU मिनिस्टर यांचा जादुई संगम. आपल्या पिकांमध्ये टपोरे, दाणे, फळांची फुगवण व पिकांच्या उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी आले आहे JU पोटॅश 2000 प्रमाण 180 ग्रॅम प्रति एकर फवारणीसाठी. टेन्शन घेतोस का आण बॉम्बे सुपर बियाणे भुईमुंग भरणे येतील टपोरी होतील सर्व दाणे. तेलही भरपूर मिळेल मिळेल भरपूर पशु आहार भावही चांगला ये आरोग्य अपार. जो याला पेरतो या त्याचं पीक होतंय भारी. बॉम्बे सुपर बियाणे आण लक्ष्मी नांदेल दारी. बॉम्बे सुपर बियाणे शेतात लावून समृद्धी यायला लागली. बॉम्बे सुपर भुईमूग बियाणे बॉम्बे 55, बॉम्बे 44, बॉम्बे 51, कस्तुरी 108, टॅग 24. आता सर्व शेतकऱ्यांचा एकच ध्यास, बॉम्बे सुपर बियाणे हाच आमचा खास. हाँ जी हाँ, ये है सिंजेंटा का पौधों का टीका. वोलियम फ्लेक्सी चूसने वाली और काटने वाली कीटों से देती है संपूर्ण नियंत्रण, जिससे होती है 2 से 3 शुरुआती फवार की बचत. जी हाँ, वोलियम फ्लेक्सी, इसका बूंद बूंद दे ठोस शुरुआत. जी हाँ. हार मातीच्या पोटात अस्मानाचं बळ माऊलीची लाज राखजी. या मिनमिनत्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळत्या जीवाला. सादर आहे कॅलरीज एक्स्ट्रा, नैसर्गिकतेने परिपूर्ण भारताचे पहिले प्रीमिक्स तणनाशक. मका आणि थँक्स फॉर भाऊ हे एक एक पाणी घेऊन आलेले आहेत. ओ अरे बच्चों को पी लेने दो भैया. भैया एक जार भरून आणा.
आणि फलंदाजीसाठी आले गणेश पटेल आणि अभिराम सिसोदिया. आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत योगेश पाटील. पहिलं षटक घेऊन कृषीधन तळोदाकडनं उत्कृष्ट सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन पहिला चेंडूचा सामना करतील गणेश पटेल. पहिला चेंडू समोर मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केलेली आहे. जोरदार अपील केलेली आहे आणि जोरदार अपील केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि अंपायर जसपाल कुमार धर्मसेना आणि आउट दिलेला आहे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे कृषीधन तळोदा संघाला आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे गोकुळ काका यांनी आणि योगेश पाटील यांनी पहिल्याच चेंडूवरती गडी बाद केलेला आहे आणि अत्यंत रोमांच असा सामना तयार झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलेला आहे. आणि माफिया संघाला मोठा धक्का बसलेला आहे. पहिल्या चेंडूवरती बॅकफुट वरती गेलेली आहे टीम आणि फलंदाजीसाठी आलेला आहे पुढचा फलंदाज. 35 बॉल मध्ये यांना 44 रन करायचे आहेत योगेश. या धावा पुरेशा नाही आहेत, परंतु असेच गडी बाद जर झाले तर माफिया संघ संकटात येऊ शकतो आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत कामेश वाघ. त्यांच्याकडे अजून रिटर्न त्यांनी ठेवलेले आहेत मागे. दुसरा चेंडू घेऊन योगेश पाटील सामना करतील कामेश वाघ. लेग साईडच्या दिशेने खेळून टाकलेला आहे चेंडू आणि एका धावावर समाधान करावं लागेल कामेश वाघ यांना आणि त्यांनी धावांचं खातं उघडलेलं आहे आणि संघाचं सुद्धा एका धावावरती एक गडी बाद अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहे. पुढील चेंडू घेऊन येत आहेत योगेश पाटील आणि सामना करतील अभिराम आणि लेफ्ट हँड बॅट्समन आलेले आहेत. आणि क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येत आहे. राईट हँडेड बॅट्समन अभिराम सिसोदिया पुढच्या चेंडूचा सामना करतील आणि खूप सावध पवित्रा घेतलेला आहे माफिया संघाने. फुलटा चेंडू आणि गॅपमध्ये खेळून टाकलेला आहे. किती सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे परंतु 2 धावा घेण्यामध्ये माफिया संघाने कमाल दाखवलेली आहे आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अभिराम सिसोदिया यांनी 2 धावा काढून आपलं खातं उघडलेलं आहे. ऑफ साईडच्या दिशेने खेळून टाकलेला होता चेंडू. फुलटा चेंडू होता परंतु सुंदर असं प्रदर्शन. पुन्हा कट केलेलं आहे. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव पूर्ण केलेली आहे महेश सिसोदिया यांनी. अभिराम सिसोदिया यांनी 2 धावा कंप्लीट केलेल्या आहे. स्कोर काही एवढा मोठा नाहीये त्यांच्यासाठी पण व्यवस्थित कॉल देऊन खेळले तर निश्चित कव्हर करतील. सामना पुन्हा पूर्ण आहे आणि फिल्डर सज्ज. एका धावावर समाधान मानावं लागेल. समोरच्या दिशेने टोलवून दिलेला होता चेंडू आणि 1 धाव कंप्लीट केलेली आहे. पॉवर प्ले मध्ये अजून तरी मोठा फटका आपल्याला बघायला मिळालेला नाहीये माफिया संघाकडनं. सावध पवित्रा घेतलेला आहे त्यांनी. 1-1 धावांवर समाधान मानावं लागत आहे त्यांना कारण की धावसंख्या सुद्धा एवढी पाहिजे तेवढी मोठी नाहीये आणि जोखीम घेण्याचं काम ते करत नाहीये. कामेश वाघ पुढच्या चेंडूचा सामना करतील. लेग साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू अंपायर जसपाल धर्मसेना यांचा व्हाईटचा इशारा आणि 1 अतिरिक्त धाव जमा झालेली आहे माफिया संघामध्ये
चौथा दिवस आहे जसपाल धर्मसेना यांचा अंपायरिंगचा. 49 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये ते 4 दिवसापासून अंपायरकी करतायत. सुंदर असं योगदान त्यांच्या संघासाठी. फुलटा चेंडू टप 1 बाउन्स पकडलेला आहे आणि एकच धाव पूर्ण केलेली आहे. लॉलीपॉप चेंडू होता. बाजीगरचे हार्ड हिटर मुसा भाऊ सांगतायत रनिंग करो रे. भाई भाई के लिए आ गया. आणि एक षटक पूर्ण झालेलं आहे. 8 धावसंख्यांवरती 1 गडी बाद झालेला आहे. माफिया संघाचा करेक्ट रन रेट 8चा आहे. 30 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता माफिया संघाला सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. सावध पवित्रा घेतला आहे माफिया संघाने. मोठे फटके काही बघायला मिळत नाही कारण की 1 गडी बाद झालेला आहे पहिल्या चेंडूवरती. आणि क्रीजवर कामेश वाघ आणि अभिराम सिसोदिया 1-1 धाव घेऊन धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न. आणि गोलंदाजीसाठी मध्ये बदल झालेला आहे. गोलंदाज आहेत हे बाजीगरला 11 ला सांगायची गरज नाही. पुढचं षटक घेऊन दुसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाज जयराज मराठे. समोरच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलेला आहे आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जयराज मराठे यांच्याकडून. आणि पूर्णपणे निष्फळ ठरलेला आहे फटका मारण्यात कामेश वाघ. आणि निर्धाव झालेला आहे पहिला चेंडू. दुसरा चेंडूचा सामना करतील कामेश वाघ. आणि गोकुळ काका वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय माफिया विरुद्ध कृषीधन तळोदा. पुढचा चेंडू फटका मारलेला आहे आणि उचलून सीधा 6 रनांसाठी BSNL षटकार कनेक्टिंग इंडिया टेंगडिंग. आणि कामेश वाघच्या बॅटेतून हा पहिला फटका आलेला आहे. मोठा फटका 6 रनांसाठी. असे मोठे फटक्यांची आपण वाट बघत होतो. पॉवर प्लेचा फायदा उचलताना कामेश वाघ दिसत आहे. आणि लेग साइडचा चेंडू होता आणि उचलून सीधा बाहेर फेकण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. पुढचा चेंडू जयराज मराठे घेऊन टप्पा चेंडू दिलेला आहे. चेंडू हवेमध्ये आणि फिल्डर तयार. विकेट घेतलेली आहे कामेश वाघ याची. टप्पा चेंडू होता. लॉलीपॉप चेंडू होता आणि मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये दुसरा गडी बाद झालेला आहे माफिया संघाचा. आणि आता कामेश नंतर त्यांची स्ट्रॅटेजी काय असेल, पुढे कोणाला उतरवतात ते बघू आपण. आणि बॅटिंग लाईनअप मध्ये थोडा बदल केलेला आहे. अनुभवी फलंदाज सुशील शर्मा यांच्यावर दारोमदार असेल पूर्ण संघाचा. 27 बॉल मध्ये 30 धावा करायच्या आहेत. पुढचा फलंदाज माफिया संघाचा कर्णधार सुशील शर्मा मैदानामध्ये. सुशील भाऊ शर्मा यांना कॅमेरामॅन 28,000 रन करण्यासाठी फक्त 15 रन लांब आहेत. ते कॅमेरामॅन फोकस करायचा. 15 रन होतात. सुशील शर्मा यांचे 28,000 रन पूर्ण होतील. त्यांना बघण्यासाठी 4.5 लाख लोकांची पब्लिक इथे उपस्थित आहे ग्राउंडवर. आणि त्यांचा संपूर्ण परिवार लहान बंधू जे हार्ड हिटर बाजीगर प्लेयरचे आहे, बाजीगर टीमचे आहेत. आणि माफिया संघाचे कर्णधार सुशील शर्मा फलंदाजीसाठी आलेले आहेत. एक उत्कृष्ट असे फलंदाज आहे ते. त्यांचा संपूर्ण परिवार त्यांना लाईव्ह बघत आहे त्यांची फलंदाजी. आणि त्यांचे मोठे बंधू लहान बंधू हे सुद्धा त्यांना सपोर्ट करण्यासाठी मैदानामध्ये हजर झालेले आहेत. त्यांचे लहान बंधू बाजीगर संघाकडनं खेळतात आणि मोठे बंधू
माफिया 11 संघाचे कर्णधार अत्यंत चतुर चालाक सुशील शर्मा मैदानामध्ये हजर झालेले आहेत. 2 गडी बाद झाल्यानंतर त्यांच्यावर खूप मोठी पुढचा चेंडू पूर्णपणे बीट झालेला आहे. फलंदाज सुशील शर्मा. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन जयराज मराठे यांच्याकडून आणि दबाव घेताना आपल्याला दिसत आहे माफिया संघ. दबाव में कुछ बिखरते हैं तो कुछ निखरते हैं. माफिया संघ सन्मान दिलेला आहे चेंडूला. सुंदर अशी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते आणि हाय व्होल्टेज सामन्याचा दबाव काय असतो आपल्याला प्रत्येक चेंडूवरती दिसत आहे. सुंदर अशी गोलंदाजी जयराज मराठेकडनं. पुन्हा सन्मान दिलेला आहे चेंडूला आणि षटक संपलेला आहे. पॉवर प्लेची समाप्ती. 2 ओव्हर 14 रन 2 विकेटच्या नुकसानवर. 24 बॉल मध्ये 30 रन पाहिजे माफिया संघाला. आणि सुशील शर्मा यांची रणनीती शेवटपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जाण्याची गरज असेल. 24 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. पण असं करताना खूप हाय रिस्क होऊन जातो सामना. काय वाटतं योगेश? अगदी बरोबर. आपण काल बघितलेलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत श्री ॲग्रो सुद्धा घेऊन गेलेली होती सामना. जो सुरुवात केला होता बाजीगर संघाने सुनील शर्मा जे शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच घेऊन गेले होते. शेवटचा फटका थोडा मिस झाला होता बाजीगर संघाचे हिटर. त्यांच्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? तो सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत अत्यंत अटीतटीचा सामना रंगतदार सामना बाजीगर संघ हरलेला होता आणि खूप जड करून दिलं होतं ॲग्रो लायन्स साठी त्यांनी. अगदी बरोबर. ॲग्रो लायन्सला पण जर फटका बसला असता तर आजचं दृश्य वेगळं राहिलं असतं. आणि त्यांच्या ॲग्रो लायन मध्ये दुसऱ्या जोर मध्ये भांडणी सुरू झाल्या होत्या. हाय व्होल्टेज सामना होता तो आणि ती चूक माफिया करणार नाही आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना घेऊन जाणार नाही. 1 ओव्हर अगोदर संपवण्याचा प्रयत्न करतील कारण की हा हाय व्होल्टेज सामना आहे. आणि पुढचा गोलंदाज नितीन मराठे मोठा रनअप घेऊन तयार. नितीन मराठे पुढचा पहिला चेंडू आपला स्पेलचा घेऊन क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करताना अत्यंत सुंदर असा क्वार्टर फायनलचा सामना. अटीतटीचा सामना. निर्णायक सामना. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये थेट प्रवेश करेल. आणि 2 अनुभवी फलंदाज क्रीजवरती पहिला चेंडूचा सामना करतील. नितीन मराठेंचा पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने आणि कट करण्याचा प्रयत्न आणि गडी बाद झालेला आहे. घेतलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन नितीन मराठे द्वारा आणि गोकुळ काका यांनी सुंदर असा झेल घेतलेला आहे. व्हाईट बॉलला मारण्याचा प्रयत्न आणि कट लागून कॅच गेलेला आहे आणि सुंदर असा झेल टिपलेला आहे. वयाच्या 52व्या वर्षी सुद्धा सुंदर अशी किपरिंग आपल्याला गोकुळ काका यांच्याकडनं बघायला मिळत आहे. आणि पुढील माफिया संघ पूर्ण दबावामध्ये. माफिया संघाचा हिटर मनोज भाऊ तेले आणि माफिया संघ अडचणींमध्ये सापडलेला आहे. एकदम हाय व्होल्टेज सामनाचा दबाव प्रत्येक खेळाडू घेताना आणि माफिया संघामध्ये त्या खेम्यामध्ये पूर्ण शांतता पसरलेली आहे. आणि मनोज तेले उपकर्णधार माफिया संघाचे फलंदाजीसाठी आलेले आहेत. त्यांच्या सोबत आहे सुशील शर्मा अनुभवी फलंदाज. दोघी खेळाडू उत्कृष्ट अशी फलंदाजी करतात आणि त्यांचं तिसऱ्या षटकामध्ये मात्र 3 गडी बाद झालेले आहेत. आता 14 धावसंख्यावरती
आणि तू चलमय आया असं प्रदर्शन त्यांच्याकडनं बघायला मिळत आहे. नितीन मराठे पुढच्या षटक पुढचा चेंडू घेऊन पहिला चेंडूवरती गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. मनोज तेले उपकर्णधार मापिया संघाचे पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी टप्पा चेंडू दिलेला होता आणि लेग साईडच्या दिशेने खेळून टाकलेला आहे. एका धावावर समाधान मानावं लागेल आणि मनोज तेले यांनी आपल्या धावांचं खातं उघडलेलं आहे. आणि आता स्ट्राईक वरती आहे सुशील शर्मा, अनुभवी फलंदाज, मापिया संघाचे वरिष्ठ फलंदाज. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला बघायला मिळत आहे. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न आणि वाईट. जशपाल धर्मसेना यांच्या वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव जमा माफिया संघामध्ये. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन राहील. कृपया सफल केलेला होतं आणि प्रत्येक खेळाडू नाराज झालेला आहे. जाऊ द्या, कंटिन्यू ठेवायचा आहे खेळ. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कट केलेला आहे आणि चेंडू सीमारेषेकडे जाताना एका धावावर समाधान मानावं लागेल. एक धाव घेऊन स्कोर पुढे घेऊन जाताना सुशील शर्मा. आणि कालच्या विजेता संघ शिरपूर GTC 11 आणि सुंदर अशी कामगिरी केलेली आहे त्यांनी. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न आणि थोडस मिसअंडरस्टँडिंग झाली. पूर्ण धाव केलेली आहे. एक धाव घेऊन पुढे जाताना माफिया 11 संघ. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन नितीन मराठे यांच्याकडनं. 4 चेंडूंमध्ये 4 धावा दिलेल्या आहेत. एक गडी बाद करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. पुढचा चेंडू पुन्हा कट करण्याचा प्रयत्न आणि वाईटचा इशारा. वाईटने दिलेला आहे भाऊ, योगेश भाऊ. वाईट दिलेला नाहीये आणि अंपायर जसपाल धर्मसेना यांचा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे. पुढचा चेंडू हाय व्होल्टेज सामना. पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न. 3 ओव्हरची 3 ओव्हर षटक संपलेले आहे आणि 18 धावसंख्यांवरती 3 गडी बाद झालेले आहे. उसासाठी कलरीज एक्स्ट्राची फवारणी तणांच्या 3-4 पानांवर करा. प्रति एकर 1400 मिली प्रमाणासोबत याची फवारणी 200 लिटर पाणी प्रति एकर सोबत फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नॉझलवाल्या नॅपसेक स्प्रेयर मार्फत करा. कलरीज एक्स्ट्रा देतं मका आणि उसाच्या पिकांमध्ये गवत वर्गीय तण तसेच जाड पानांच्या तणांवर चांगल्या आणि जास्त काळासाठी नियंत्रण. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल जेव्हा निर्णय योग्य असेल. कलरीज एक्स्ट्रा, फरक दिसेल. सुनो सुनो मेरे दोस्तों, हो कोई परेशानी या कोई सवाल, मेरा जवाब मचाएगा बवाल. मेरी फसल बीमार है, इसका क्या इलाज है? अरे इतना भी नहीं पता क्या? समझदार किसान की ज्यादा उपज का एक ही राज, नाम है ट्रीडियम. इसमें है 3 अनोखे शक्तियों का वरदान, ताकत, तकनीक और तेजी. ट्रीडियम धान की फसल को देता है बाघ जैसी ताकत, जो देती है धमाकेदार उपज. ट्रीडियम में है शेर की तकनीक, जो झंडा पत्ती को रखे स्वस्थ और हरा. और ट्रीडियम में है चीते की तेजी, जो करे तुरंत असर. यूपीएल का ट्रीडियम, स्वस्थ फसल, सुरक्षा अटल.
आणि जेवणाला सुरुवात करायची. हाय व्होल्टेज सामना आणि गोलंदाज गोकुळ काका, फिरकी गोलंदाज. गोकुळ काका पुढचं षटक घेऊन येत आहे. पुन्हा अंपायरचा डिसिजन वाईट. एक अतिरिक्त धाव जमा झालेली आहे. गोकुळ काका आपला स्पेलचा पहिला चेंडू टाकण्यात 19 धावा. पहिला चेंडू समोरच्या दिशेने फटका मारलेला आहे. एका धावावर समाधान मानावं लागेल. 1-1 धाव करत विजयाकडे जाताना माफिया 11 संघ आणि सुंदर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी गोकुळ काका यांची. आडवा फटका मारलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाताना BSNL चौकार. कनेक्टिंग इंडिया टेंगडिंग. सुंदर असा फटका आडव्या बॅटेतनं मिळवलेला आहे सुशील शर्मा यांनी. आपला पूर्ण अनुभव वापरताना सुशील शर्मा. पुढचा चेंडू पुन्हा लेग साइड ऑफ साइडच्या दिशेने खेळून टाकलेला आहे. एका धावेसाठी घेतलेला आहे आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. आता स्ट्राईक वरती मनोज तेले काय करतात बघूया. पुढच्या चेंडूंवरती 15 चेंडूंवरती 19 धावांची आवश्यकता संघाला विजयासाठी. आणि समोरच्या दिशेने फटकावलेला आहे. मोठा फटका मारण्यात अपयश आलेला आहे मनोज तेले यांना आणि स्वतः रिप्ले दाखवताना. पुढचा चेंडू गोकुळ काका विरुद्ध सुशील शर्मा. उलटा चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता. मारण्यात पूर्ण निष्फळ ठरलेला आहे फलंदाज. आणि मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवलेला आहे सुशील शर्मा यांना. पुढचा चेंडू टप्पा चेंडू पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि ही संधी पुन्हा उगलेली आहे. आणि 4 षटक पूर्ण झालेले आहे. 4 षटकानंतर 26 धावसंख्या, 3 गडी बाद. आता मात्र 12 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज माफिया संघाला विजयासाठी. काल जसं 2 सामने प्रेशर मध्ये खेळले गेले. आकाशात कांदा पिकासाठी परिपूर्ण जैव खत अॅम्विको ॲग्रो कॉर्पोरेशनचे संपूर्ण किट. कांदा पिकाची वाढ मंद आहे, जमिनीतील पोषक घटक कमी आहेत. अॅम्विको संपूर्ण किट 6 प्रकारच्या जीवाणूंचे जैव खत. एकरी एक संपूर्ण किट ड्रीप, फवारणी व ड्रेंचिंग द्वारे वापरल्यानं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, जस्त, झिंक व फेरस व इतर सर्व अन्नद्रव्य उपलब्ध करून देते. मुळांची वाढ जलद होते, पोषक तत्व सहज शोषले जातात आणि उत्पादनात मोठी वाढ होते. जैविक, पर्यावरणपूरक आणि प्रभावी अॅम्विको संपूर्ण किट. संपूर्ण किट 1 फायदे. थोडासा बदल. सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू. हाय व्होल्टेज सामना
माफिया विरुद्ध कृषीधन तडोदा. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल. मनोज तेले पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार. समोरच्या दिशेने फटकावून दिलेला आहे चेंडू आणि सुंदर असे रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सुशील शर्मा आणि मनोज तेले यांच्यामध्ये. आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा वसूल केलेल्या आहेत. दुसरा चेंडू पुन्हा समोरच्या दिशेने खेळून टाकलेला आहे आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल मनोज तेले यांना. पुढच्या चेंडूचा सामना करतील सुशील शर्मा, अनुभवी फलंदाज सुशील शर्मा. आता 10 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता माफिया संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. अत्यंत गरमागरमीचा माहोल 49 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हा सामना खेळवला जात आहे. माफिया विरुद्ध कृषीधन तडोदा. पुढचा चेंडू टप्पा चेंडू आणि बाहेर फेकलेला आहे. 6 रन. बीएसएनएल षटकार. केव्हापासून शांत असा संघ माफिया संघ आता आनंद उत्सव साजरा करताना एक वेळेस एकदम शांतता होती संघामध्ये. 9 बॉल मध्ये आणि पूर्ण प्रेशर रिलीज केलेला आहे सुशील शर्मा यांनी. सुशील शर्मा यांच्या संघासाठी 9 बॉल मध्ये 9 रन लागणार आहेत सुशील भैया यांना जिंकायला. आणि माफिया संघ विजयाकडे आगेकूच होताना आपल्याला बघायला मिळत आहे. 9 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू पुन्हा सीमारेषेच्या कडे जाताना 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि पूर्ण या षटकामध्ये तब्बल 10 धावा वसूल केलेल्या आहेत अजूनपर्यंत. आता 8 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू लेग साइड दिलेला आहे आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. पुढचा चेंडू खेळण्यासाठी मनोज तेले तयार. माफिया संघ जोमात आलेला आहे. आता कुठेतरी त्यांना विजयाची आशा. 7 बॉल मध्ये 6 रन. अतिटतीचा मामला होत आहे इथे. अत्यंत चुरशीचा सामना म्हणता येईल हा. कालच्या दिवसाची आठवण येताना इथे. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये गडी बाद झालेला आहे आणि आता 6 चेंडूंमध्ये एक धाव घेऊन विजयाकडे जाण्याचा प्रयत्न होता सुशील शर्मा यांचा. मात्र मनोज तेले यांनी अत्यंत जोखीम असा शॉट खेळलेला आहे. आपला गडी बाद झालेला आहे माफिया संघाचा. आता 6 चेंडूंमध्ये 4 गडी बाद झालेले आहेत. 6 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. आणि शेवटचे षटक एकदम अत्यंत चुरशीचे षटक म्हणता येईल. 6 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. कृपया लवकरात लवकर पुढच्या सामन्यासाठी टॉस का बॉस कडे यायचे. कृषीधन विभाग विरुद्ध जीटीसी शिरपूर संघाने दोघी संघाच्या कर्णधाराने टॉस का बॉस जवळ यायचंय नाणेफेकासाठी.
पुढचा सामना असणार आहे कृषी विभाग विरुद्ध जीटीसी शिरपूर संघ. सेमीफायनलचा पहिला सामना होणार आहे. प्रशांत राजपूत शेवटचे षटक घेऊन 6 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. पण अनुभवी फलंदाज सुशील शर्मा अजून सुद्धा क्रीजवर सलामत. 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. अटीतटीचा सामना. जो संघ सामना जिंकेल थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. आणि गोलंदाजीसाठी प्रशांत राजपूत. 6 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. कुणाल पाटील फलंदाजीसाठी आलेले आहेत. बघू आपण आता 6 चेंडूंमध्ये 6 धावा रोखण्यात कृषीधन तडोदा संघाला यश मिळते की नाही. सहा चेंडूंमध्ये 6 धावा. पहिला चेंडू पुन्हा कट करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेण्यामध्ये यश आलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन प्रशांत राजपूत यांच्याकडनं. एका चेंडूवरती 1च धाव दिलेली आहे. आता 5 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज मापिया संघाला. दुसरा चेंडू समोरच्या दिशेने फटका मारलेला आहे आणि तिथं पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट सुंदर अशी आणि 2 धावा कंप्लीट केलेला आहे. सुंदर असं 4 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आता मापिया संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि सुशील शर्मा यांनी भरोसा दाखवला कुणाल पाटील यांच्यावरती आणि कुणाल पाटील यांनी पहिल्या चेंडूवरती 2 धावा वसूल केलेल्या आहेत. पुढचा चेंडू फुलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु निष्फळ ठरलेला आहे आणि 1 धाव घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. नो बॉलचा इशारा पंचांचा. नो बॉलचा इशारा. पंच यांचा नो बॉलचा इशारा आहे. फुलटच चेंडू होता. लॉलीपॉप चेंडू होता. 1 रन पाहिजे जिंकायला आणि फक्त औपचारिकता वाचलेली आहे. 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धावांची गरज मापिया संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. फ्री हिटचा चेंडू सुशील शर्मा कसा फिनिश करता बघूया पुढच्या चेंडूवरती. आणि व्हाईट चेंडू दिलेला आहे आणि मापिया संघ विजयी झालेला आहे आणि सुपर सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मापियासाठी एक गाणं तर बनत आहे.